So I think it is now clear what I want to tell. इथं डायग्राम फॉर्म मध्ये दाखवलेलं आहे. तर तुमचा जो बॉड रेट म्हणजे क्लॉक रेट, किती स्पीडनं तुम्हाला डेटा बाहेर पाठवायचा आहे किंवा किती स्पीडनं डेटा तुम्हाला रिसिव्ह करायचा आहे. हा डेटा पाठवण्यासाठी आणि हा डेटा रिसिव्ह करण्यासाठी. RxD पिन म्हणजे रिसिव्ह डेटा आणि TXD म्हणजे ट्रान्समिट डेटा. ठीक आहे, दोन्हीला क्लॉक द्यावंच लागतं कारण क्लॉकवरच सगळं चालतं. प्रत्येक क्लॉकला एक एक बीट बाहेर टाकली जाते. बरोबर आहे. हे तुमचे क्लॉक्स असे चालू राहतात. पहिल्या क्लॉकला पहिली बीट फर्स्ट बीट बाहेर पडते, दुसऱ्या क्लॉकला सेकंड बीट बाहेर पडते, तिसऱ्या क्लॉकला थर्ड बीट बाहेर पडते, चौथ्या क्लॉकला फोर्थ बीट बाहेर पडते. अशा प्रकारे प्रत्येक क्लॉकला बीट्स बाहेर पाठवले जातात. स्टार्टिंग विथ द स्टार्ट बीट. 8 बीट पाठवायच्या अगोदर पहिली कुठली बीट असते? पहिली स्टार्ट बीट पाठवली जाते. त्याच्यानंतर 8 बीट सेटअप आणि त्यानंतर मग स्टॉप बीट येते. सिक्वेन्स तोच आहे, मागच्या वेळेस मी सांगितलं तसं. पहिल्यांदा स्टार्ट बीट, नंतर 8 बीट्स, 8 बीट डेटा आणि नंतर स्टॉप बीट. अशा 10 बीट प्रत्येक वेळेस. 8 बीट डेटा पाठवायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला 10 बीट पाठवावे लागतात कारण 8 बीट डेटा प्लस 2 बीट्स स्टार्ट अँड स्टॉप बीट्स. अशा प्रकारे ते 10 बीट कम्युनिकेशन असतं. ठीक आहे, प्रत्येक डेटा बाईटला 10 बीट्स पाठवले जातात. तर त्याचा स्पीड जो आहे तो त्याला आपण बॉड रेट म्हणतो. किती स्पीडनं आपण डेटा बाहेर पाठवतोय किंवा किती स्पीडनं आपण डेटा रिसिव्ह करतोय त्याला आपण बॉड रेट म्हणतो. ठीक आहे, तर बॉड रेट कशावर डिपेंडेंट आहे? तुमचा क्लॉक रेट. हा क्लॉक रेट तुम्ही डिसाइड करू शकता. त्या क्लॉक रेटला तुम्ही स्टँडर्ड साईज, स्टँडर्ड फिगर मध्ये पण आणू शकता किंवा नॉन स्टँडर्ड मध्ये पण आणू शकता. मग सांगितल्याप्रमाणे स्टँडर्ड बॉड रेट आणि नॉन स्टँडर्ड बॉड रेट. ठराविक समजा जर मी माझ्या मायक्रो कंट्रोलरला एक ठराविक फ्रिक्वेन्सीचा क्रिस्टल जर जोडला 11.0592 मेगाहर्ट्ज, एक्झॅक्टली या व्हॅल्यूचा क्रिस्टल अवेलेबल आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, तुम्हाला 20-25 रुपयापर्यंत क्रिस्टल मिळेल मार्केटला. ह्या व्हॅल्यूचा जर क्रिस्टल तुम्ही जोडला कंट्रोलरला तर तुम्हाला स्टँडर्ड बॉड रेट्स तयार करता येतात. स्टँडर्ड बॉड रेट्स म्हणजे 1200, 2400, 4800. मागच्या वेळेस मी फिगर दाखवले होते तुम्हाला 9600 अँड सो ऑन. ह्या ज्या फिगर्स आहेत ह्या फिगर्स एक्झॅक्टली तयार करता येतात. म्हणजे या फिगरचे क्लॉक्स तयार करता येतात, टायमर क्लॉक. तर आपण क्लॉक कशाने देणार आहे? तर टायमरनं देणार आहे. टायमर वापरणार आपण ह्या क्लॉक्स तयार करण्यासाठी आणि त्याचं टायमिंग आपण बरोबर ऍडजस्ट करणार की जे असे स्टँडर्ड तुम्हाला फिगर्स देईल. 1200 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी तयार करणार किंवा 2400 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी तयार करणार. म्हणजे बरोबर स्टँडर्ड बॉड रेट तुमचा तयार होतो. ठीक आहे, सो यू कॅन send your data or you can receive your data with a standard baud rate. If you want to have standard baud rate, then you will have to use this crystal. हाच क्रिस्टल तुम्हाला वापरावा लागेल. दुसऱ्या कुठल्याही फ्रिक्वेन्सीचा क्रिस्टल चालणार नाही.
दुसऱ्या कुठल्या फ्रिक्वेन्सीचा जर क्रिस्टल तुम्ही वापरला तर तुम्ही हे स्टँडर्ड बॉड रेट्स तयार करू शकत नाही. त्याच्यामुळं स्टँडर्ड बॉड रेटसाठी आपण हा पर्टिक्युलर क्रिस्टलच वापरतो, या फ्रिक्वेन्सीचा क्रिस्टलच वापरतो. फक्त या फ्रिक्वेन्सीच्या क्रिस्टलनीच आपण हे स्टँडर्ड बॉड रेट्स तयार करू शकतो. येते लक्षात? ओके. समजा जरी आम्ही 11.0592 च्या ऐवजी 12 मेगाहर्ट्झ वापरला तर मग मला स्टँडर्ड बॉड रेट्स मिळणार नाही, 1200-2400 मिळू शकत नाही. तुम्हाला नॉन स्टँडर्ड बॉड रेट्स मिळतील इन दॅट केस. येते लक्षात? तर सिरियल कम्युनिकेशन जर तुम्हाला करायचं असेल कंट्रोलर थ्रू तर तुम्ही हाच क्रिस्टल वापरला पाहिजे, 11.0592 मेगाहर्ट्झ. या क्रिस्टलनीच फक्त तुम्ही स्टँडर्ड बॉड रेट्स तयार करू शकता. हा क्रिस्टल सोडून इतर कुठलाही क्रिस्टल जर वापरला तुम्ही तर तुमचे सगळे नॉन स्टँडर्ड बॉड रेट्स तयार होतात. ह्या फिगर सोडून राहिले इतर फिगर्स तुमच्या तयार होतात. ठीक आहे. तर शक्यतो आपण हाच क्रिस्टल वापरतो मायक्रो कंट्रोलरला, कारण बऱ्याच वेळा आपल्याला कंट्रोलरकडनं कॉम्प्युटरकडे डेटा पाठवायचा असतो किंवा कॉम्प्युटरचा डेटा कंट्रोलरकडे पाठवायचा असतो. अशा वेळेस आपल्याला हा क्रिस्टलच वापरावा लागतो, कारण कॉम्प्युटरशी कम्युनिकेशन करायचं म्हणजे कंपल्सरी आपल्याला स्टँडर्ड बॉड रेटनं कम्युनिकेट करावं लागतं. त्यामुळे हाच क्रिस्टल वापरण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही दुसरा कुठे. समजतंय? दिवे समजतंय का? हो सर. हा, ठीक आहे. आता हे स्टँडर्ड बॉड रेट्स कसे तयार केले जातात ते बघा. इथं तुम्हाला दिसतंय कुठला क्रिस्टल वापरला यांनी, 11.0592 मेगाहर्ट्झ. करेक्ट. आणि हा क्रिस्टल वापरून तुमचे स्टँडर्ड बॉड रेट्स तयार केले. कारण टायमरला जो क्लॉक जातो आपल्याला माहिती, टायमर क्लॉक इज इक्वल टू 1/12 ऑफ क्रिस्टल क्लॉक. करेक्ट. असं लिहितो ना आपण. टायमरचा क्लॉक इंटरनली डिवाइडेड बाय 12 आहे, दॅट इज अ क्रिस्टल क्लॉक. क्रिस्टल क्लॉक इंटरनली डिवाइडेड बाय 12 दॅट बिकम्स अ टायमर क्लॉक. हा क्लॉक जातो टायमरला. याचा अर्थ जर मी क्रिस्टल 11.0592 मेगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सीचा जर क्रिस्टल वापरला तर याला भागिले 12 जर केलं मी तर माझी जी फिगर येते ती येते 921.6 किलोहर्ट्झ. इथे दाखवली बघा ती. 921.6 किलोहर्ट्झ. आता ही झाली आपली टायमर क्लॉक फ्रिक्वेन्सी. करेक्ट. दिस इज युअर टायमर क्लॉक. आता या फ्रिक्वेन्सी पासून, या टायमर क्लॉक पासून आपण स्टँडर्ड बॉड रेट्स तयार करू शकतो. कसे तयार करू शकतो? जर या फ्रिक्वेन्सीला मी 921.6 ह्याला जर मी 32 न भागलं तर मला कोणती फ्रिक्वेन्सी मिळते? तर 28,800 हर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी मिळते. हे किलो हर्ट्झ आहे. 921.6 किलो हर्ट्झ म्हणजे किती झाले? किती हर्ट्झ झाले? 921.6 गुणिले 10³ डिवाइड बाय 32 जर केलं मी, करेक्ट, तर किती येते फ्रिक्वेन्सी? 28,800 हर्ट्झ. परत त्याला डिवाइड केलं 32 न तर 28,800 हर्ट्झ. आता या फ्रिक्वेन्सीला मी फर्दर डिवाइड केला अजून बघा, 28,800 ला जर मी 3 ने डिवाइड केलं तर मला किती मिळतंय?
3 9 27, 3 सख 18. बघा स्टँडर्ड फिगर मिळाली 9600. याला जर मी 6 ने डिवाइड केलं, 6 चौक 24, 6 8 48, करेक्ट मिळाली स्टँडर्ड फिगर. 9600 स्टँडर्ड आहे, 4800 स्टँडर्ड आहे. किंवा 28,800 ला 12 ने भागले मी, तर 12 दुनी 24, 12 चौक 48, 2400. येतं लक्षात. तर मला स्टँडर्ड फिगर्स मिळायला चालू होतं, करेक्ट स्टँडर्ड फिगर्स मला मिळायला चालू होतं. परंतु त्यासाठी कंडिशन काय, तुमची क्रिस्टल फ्रिक्वेन्सी जी आहे ती कंपल्सरीली 11.0592 मेगाहर्ट्झच असली पाहिजे. हे जर असेल तरच हे सगळं कॅल्क्युलेशन करेक्ट आहे, म्हणजे तुम्हाला स्टँडर्ड बॉड रेट्स मिळतात. येते लक्षात. तर आपल्याला माहिती की बाबा कंट्रोलर मध्ये टायमर क्लॉक जो आहे तो इंटरनली डिवाइडेड बाय 12 आहे ऑलरेडी. क्रिस्टल क्लॉक, क्रिस्टलची फ्रिक्वेन्सी भागिले 12 म्हणजे टायमर क्लॉक फ्रिक्वेन्सी, ही तर आपल्याला माहितीच आहे. सिरियल कम्युनिकेशन मध्ये या फ्रिक्वेन्सीला परत इंटरनली डिवाइड बाय 32 ऑटोमॅटिकली केलं जातं, आपण नाही करायचं. सिरियल कम्युनिकेशनला या फ्रिक्वेन्सीला परत 32 न भागलं जातं, म्हणजे तुम्हाला काय मिळतं, 28,800 ही स्टँडर्ड फिगर मिळते. हा, आता 28,800 ला 3 न भागायचं का 6 ने भागायचं का 12 ने भागायचं, हे आपण ठरवायचं. आपल्याला किती बॉड रेट पाहिजे. 2400 बॉड रेट पाहिजे असेल तर 12 ने भागा, 4800 बॉड रेट पाहिजे असेल तर 6 ने भागा, 9600 बॉड रेट पाहिजे असेल तर 3 न भागा. येते लक्षात. तर किती न भागायचं हे आपण ठरवायचं. आपल्याला किती बॉड रेट पाहिजे, किती स्पीड पाहिजे सिरियल कम्युनिकेशनचा, त्याप्रमाणे आपण ठरवायचं ती फिगर. येते लक्षात. सो आय थिंक दिस इज व्हेरी व्हेरी क्लिअर. हे झालं बेसिक सगळं सिरियल कम्युनिकेशन. अजून आपण प्रोग्रामिंग कडे गेलेलो नाहीये, आपण अजून फक्त सिरियल कम्युनिकेशनचं बेसिक स्टडी करू. सो आय थिंक इट इज क्लिअर नाउ. समजतंय तुम्हाला. हो सर. हा, काही प्रॉब्लेम नाही. अजून आपल्याला प्रोग्रामिंग झालेलं नाहीये. प्रोग्रामिंग आपल्या ज्यावेळेस इन्स्ट्रक्शन सेट पूर्ण होईल त्यावेळेस त्याचं प्रोग्रामिंग आपण पूर्ण करणार. ठीक आहे. आपण सध्या फक्त सिरियल कम्युनिकेशन. आता सिरियल कम्युनिकेशन मध्ये काही महत्वाचे रजिस्टर्स आहेत, ते रजिस्टर्स पण आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे. तर कोणते कोणते रजिस्टर्स आपल्याला लागतात त्याचं थोडक्यात आपण हे करू. सिरियल कम्युनिकेशन साठी महत्वाचा रजिस्टर म्हणजे एस्कॉन, दॅट इज सिरियल कंट्रोल रजिस्टर. त्यातलं यस घेतलंय आणि कॉन घेतलंय. कंट्रोलचं कॉन, सिरियलचं यस, असं मिळून याला एस्कॉन म्हणतो. येते लक्षात. दुसरं एक रजिस्टर लागतं याच्यामध्ये, दॅट इज
आय थिंक पिकॉन. पण ह्याच्यामध्ये एकच बीट वापरली जाते. ह्या रजिस्टर मधली एकच बीट फक्त सिरियल कम्युनिकेशन साठी वापरली जाते. बाकीच्या बीट्स ह्या दुसऱ्या पर्पज साठी. त्याच्यामुळे हे दोन्ही 8 बीट रजिस्टर आहेत. एसकॉन आणि पिकॉन दोन्ही पण 8 बीट रजिस्टर आहेत. परंतु एसकॉन मधल्या 8च्या 8 बिट्स सिरियल कम्युनिकेशन साठी लागतात. पिकॉन मधली मात्र एकच बीट आपल्याला सिरियल कम्युनिकेशन साठी उपयोगी असते. बाकीच्या बिट्स या इतर कामासाठी, इतर पर्पज साठी त्या वापरलेल्या आहेत. ओके, सो आय थिंक you must know that there are 3 important registers. One is SBUF, second is SCON, and third one is PCON. These 3 registers, they are used in the serial communication. Serial communication साठी हे 3 registers महत्वाचे आहेत आपल्याला. एसकॉन, पिकॉन अँड एसबफ हे 3 रजिस्टर. त्यातले एसबफ मी सांगितलं आता. आता पुढच्या वेळेस आपण एसकॉन आणि पिकॉन मधली एकच बीट फक्त वापरतात. तेवढ्या एका बीट बद्दल आपण बोलायचं. अँड दॅट विल कम्प्लीट आवर सिरियल कम्युनिकेशन पार्ट. ठीक आहे. आपण ह्या सगळ्या SFR, हे सगळे SFRs आहेत. काय? स्पेशल फंक्शन रजिस्टर आहे. सिरियल कम्युनिकेशन इज अ स्पेशल फंक्शन. यासाठी काही रजिस्टर्स महत्वाचे लागतात. तुम्हाला जर सिरियल कम्युनिकेशन करायचं असेल तर तुम्हाला एसबफ, एसकॉन आणि पिकॉन हे रजिस्टर्स लागतात. या रजिस्टरचा वापर करूनच तुम्ही सिरियल कम्युनिकेशन करू शकता. त्याशिवाय तुम्ही सिरियल कम्युनिकेशन करूच शकत नाही. त्याच्यामुळे या रजिस्टरची माहिती आपल्याला अगोदर असलीच पाहिजे. सो बिफोर यू यूज दीज रजिस्टर्स, यू मस्ट नो what is the function of these registers, how the bits are there, which bits are used in the SBUF register, which bits are used in the SCON register or PCON register. All these details you must know. Only then you can make use of these registers in the serial communication, otherwise not. Okay, so we will stop here. Next time we will again continue with our lecture. जालटे दिवे काही हे आहेत का? प्रश्न आहेत का? प्रश्न असतील तर विचारा. नाही सर, काय आता कळतंय व्यवस्थित सगळं? हो. हा, कारण आपल्याला हे सगळं परत त्याचा यूज करायचं, ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे सगळे. पुढे आपल्याला जेव्हा सिरियल कम्युनिकेशन करायचंय त्यावेळेस हे रजिस्टर सगळे आपले येणार आहेत परत पिक्चर मध्ये. परत त्यावेळेस असं म्हणायचं नाही की काय सर एसकॉन रजिस्टर कसलंय आणि एसबफ काय आहे, असं डोक्यात राहायला नाही पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे, हो सरांनी हे रजिस्टर आपल्याला ऑलरेडी शिकवलेलं आहे. एसकॉन, पिकॉन, एसबफ या रजिस्टर बद्दल सगळी माहिती आपल्याला दिलेली. त्याच्यामुळे परत त्यावेळेस परत तोच डाऊट आला नाही पाहिजे की बाबा याचा काय उपयोग आहे, हे कसलं रजिस्टर आहे, असं डोक्यात परत आलं नाही पाहिजे. जसं टायमरच्या बाबतीत आपण 2 रजिस्टर्स बघितले. कुठले कुठले? टीमॉड आणि टिकॉन. टीमॉड आणि टिकॉन हे 2 रजिस्टर्स बघितले. त्यांचे बिट्स कशा आहेत ते आपण बघितले. टीमॉड आपल्याला मोड कंट्रोल रजिस्टर म्हणून वापरतो आपण, बरोबर आहे. आणि टिकॉन हे फ्लॅग साठी आणि टायमर रन करण्यासाठी किंवा टायमर स्टॉप करण्यासाठी, यासाठी टिकॉन मधल्या वरच्या 4 बिट्स आपण वापरतो. टिकॉन मध्ये सुद्धा वरच्या 4 बिट्सच आपण वापरतो. खालच्या 4 बिट्स या इंटरप्ट
फॅसिलिटीसाठी रिझर्व केलेले आहेत. ज्यावेळेस आपण इंटरप्ट स्टडी करू त्यावेळेस त्या 4 बिट्स कशा वापरल्या जातात ते पण आपण बघू. ठीक आहे. तर हे सगळे रजिस्टर जे आपण त्या अगोदर स्टडी करतो की त्यांचं काय बाबा, कशा बिट्स आहेत, कोणत्या कोणत्या बिट्स काय करतात, नेमकं त्यांचं फंक्शनिंग काय आहे हे माहित असेल तरच आपण त्याचं सेटिंग करू शकतो ना. मग कुठल्या मोडमध्ये मला वापरायचा आहे टायमर म्हणून वापरायचा आहे का काउंटर म्हणून वापरायचा आहे, त्याला एक्सटर्नल त्याला गेट ड्राईव्ह द्यायचा आहे का नाही, म्हणजे एक्सटर्नल कंट्रोल ठेवायचा आहे का नाही त्याच्यावर, का फक्त सॉफ्ट की कंट्रोल पाहिजे, हार्डवेअर कंट्रोल पाहिजे का सॉफ्टवेअर कंट्रोल पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी आपण सेटिंग्स करू शकतो. पण जोपर्यंत आपल्याला त्या रजिस्टर बद्दल माहिती नाही तोपर्यंत आपण त्याचं सेटिंग काही करू शकत नाही. त्यामुळे सेटिंग करायचं असेल तर या रजिस्टरची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. आणि या रजिस्टरची माहिती असेल तर आपण प्रॉपर सेटिंग करू शकतो आणि मग ते रजिस्टर्स आपण ऍक्च्युली त्या पर्पजसाठी किंवा त्या ऍप्लिकेशनसाठी वापरू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके, सो वी विल एंड आवर लेक्चर हिअर. टुमॉरो, नॉट टुमॉरो, डे आफ्टर टुमॉरो मी परत लिंक पाठवतो सोमवारी. उद्या काय आपण पिरियड घेणार नाही, परवा दिवशीपासून परत आपलं रेग्युलर टाइम टेबल चालू राहील. ठीक आहे. सो यू मे लिव्ह द मीटिंग नाव. मी मीटिंगला सोडू शकता, लॉग आउट करू शकता.